जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथून जी भरती निघालेली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। तर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे प्रबंधक गट ब जिल्हा ग्राहक मंच या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। तर उपलब्ध पदसंख्या ही 20 असणार आहे। भरावयाच्या पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील इथे दिलेला आहे। तर एकूण 20 पदापैकी एक पद दिव्यांग, मेंदूचा पक्षाघात, कुष्ठरोग, शारीरिक वाढ खुंटणे वगैरे त्यांच्यासाठी इथे आरक्षित असणार आहे। सदर अर्जाचा हा कालावधी प्रक्रिया दिलेली आहे। दिनांक 7 एप्रिल 2025 ते दिनांक 28 एप्रिल 2025 पर्यंत इथे अर्ज भरायचा कालावधी दिलेला आहे आणि 30 एप्रिल 2025 पर्यंत इथे तुम्ही चलनाची प्रत घेण्याचा दिनांक आणि अंतिम शुल्क भरण्याचा दिनांक 2 मे पर्यंत दिलेला आहे। तर इथे वेतन श्रेणी काय असणार आहे तर स्तर एस 15 रुपये 41,800 ते 1,32,300 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते वगैरे असणार आहे। पात्रता भारतीय नागरिकत्व। वयोमर्यादा काय असणार आहे तर 1 जुलै 2025 पर्यंत तुमचं इथे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक दिलेला आहे आणि वयोमर्यादा ही 19 वर्ष ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे। मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत असणार आहे। तसेच दिव्यांगांसाठी 45 वर्षापर्यंत असणार आहे। शैक्षणिक अर्हता आणि अनुभव इथे दिलेला आहे। शैक्षणिक अर्हता पॉसेस डिग्री इन लॉ आणि शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक तिथे तुम्हाला जाहिरातीमध्ये विहित अर्हता धारण करणे आवश्यक आहे। कर्तव्य व जबाबदाऱ्या तुम्हाला mpsc.gov.in या संकेतस्थळावर जी PDF उपलब्ध आहे त्याच्यात सर्व माहिती दिलेली आहे। निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे तर प्रोफाईल निर्माण करायचं आहे। त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे सर्व फॉर्म फिल करायचे आहे, डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायचे आहेत, साइन वगैरे अपलोड करायचे आहे। तर इथे जे प्रमाणपत्र लागणार आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे। PDF मध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र जोडायचे आहेत। तर सर्वसाधारण अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आहेत। तर इथे खुल्या प्रवर्गासाठी 394 आणि राखीव प्रवर्गासाठी 294 रुपये फी असणार आहे। तर ही फी तुम्ही भारतीय स्टेट बँकेच्या उपलब्ध प्रणालीद्वारे पेमेंटच्या गेटवेमधून किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डद्वारे तुम्ही इथे भरू शकता किंवा नेट बँकिंगद्वारे इथे फिल करू शकता। तर इथे ही जी जाहिरात आलेली आहे ही MPSC कडून आलेली आहे। धन्यवाद।